श्रीराम प्रभूंनी जे लिंग स्थापना केली ना, ती पिंड खाली मुख्य पिंड आहे. अच्छा आणि त्या पिंडवर एक दुसरी पिंड. अच्छा. औरंगजेबाच्या काळात त्यांनी ते मंदिर पाळत पाळत औरंगजेब झाला. तिथं मंदिर दिसलं हिंदूचं, बरं, ते मंदिर पाळायचं, उद्ध्वस्त करायचं, हा त्याचा एक कार्यक्रम. यहाँ का रक्षक मैं हूँ, यहाँ का सैनिक मैं हूँ, मेरे साथ युद्ध करना पडेगा. आणि याच्या कानाजवळ येऊन सांगायचे हार द्या बोलते बोल. एकमेव आपलं हे मंदिर असं की जे औरंगजेबाच्या सैन्यानं तोडलं आणि त्याला तोडणं शक्य झालं नाही. बरोबर. आपली शंखयात्रा आज पोहोचली आहे अशा एका पवित्र ठिकाणी ज्याचा इतिहास कदाचित आजवर तुम्ही कधीच ऐकला नसेल. एक अप्रतिम शांततेने घडलेलं मंदिर आपल्या महादेवांना समर्पित आणि त्यामागे दडलेली एक अशी रहस्यमयी कथा जी ऐकल्यावर तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. चला तर मग नांदेडमधील विष्णुपुरी गावात वसलेल्या या प्राचीन काळेश्वर महादेव मंदिरात प्रवेश करूया आणि भेटूया रोहितला, जो सांगणार आहे आपल्याला या मंदिराचा खरा इतिहास, त्यामागचं गुढ आणि काही अशा गोष्टी ज्या आजही लोकांच्या श्रद्धेचा आधार आहे. हर हर महादेव. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित किणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहोत आपल्या या शंखयात्रेत. आजच्या या शंखयात्रेत आपण दाखल होत आहोत श्री काळेश्वर मंदिर विष्णुपुरी नांदेड येथे. चला तर मग जाणून घेऊया या श्री काळेश्वर मंदिराचा इतिहास आणि करूया आपला दिव्य शंखनाद. नांदेडच्या गोदावरी तीरावरील काळेश्वर महादेव मंदिराची ही गाथा खरोखरच भक्ती आणि निसर्गाच्या सुंदर संगमाची प्रचिती देते. या पवित्र स्थानाचा हा एक ओघवता आणि मनाला भेटणारा प्रवास. ज्याप्रमाणे उत्तर भारतात गंगेला मान आहे, तसाच मान दक्षिण भारतात दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरीला आहे. याच गोदावरीचे नाभिस्थान असलेल्या नांदेड शहराच्या कुशीत विष्णुपुरीच्या तीरावर वसलेले आहे प्राचीन काळेश्वर महादेव मंदिर. 16व्या शतकातील हे मंदिर केवळ एक वास्तू नसून एका निस्सीम भक्ताच्या श्रद्धेचे जिवंत प्रतीक आहे. असे म्हटले जाते की एका शिवभक्त ब्राह्मणाला साक्षात महादेवाने दृष्टांत दिला. गोदावरीच्या काठावर जमिनीत गाडलेली शिवपिंडी त्या ब्राह्मणाने शोधून काढली आणि तिथेच या भव्य मंदिराची स्थापना झाली. काळ्या पाषाणातील अत्यंत देखणी पिंडी असल्याने या मंदिराला काळेश्वर किंवा प्रेमाने काळोबा असे नाव पडले. मंदिराची रचना पाहताना डोळ्यांचे पारणे फेकते. भव्य प्रवेशद्वार, 5 घुमटाकार शिखरे आणि नक्षीदार स्तंभांनी सजलेली स्वागत कमान तुमचे स्वागत करते. दुमजली प्रवेशद्वारावरती असलेला नगारखाना आणि त्यावरील लघु शिखरे प्राचीन स्थापत्य शैलीची साक्ष देतात. 24 सुवर्णपटल आच्छादित स्तंभावर उभा असलेला अर्धखुला सभामंडप आणि त्यातील काळ्या पाषाणातील नंदी मूर्ती पाहण्यासारखी आहे. गाभाऱ्यात चांदीने मडवलेली शिवपिंडी, पितळी नाग व षटकोनी सुशोभित वितान यामुळे एक आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव येतो. येथील खास आकर्षणे जी तुमची मन नक्कीच जिंकतील ते म्हणजे दररोज संध्याकाळी महादेवाला सुगंधी फुले आणि बेलांच्या पानांनी सजवले जाते. हा शृंगार पाहणे म्हणजे साक्षात शिवाचे तेजस्वी रूप अनुभवणे होय. टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक जेव्हा भजने गातात तेव्हा संपूर्ण परिसर शिवमय होऊन जातो. गोदा आरती आणि सूर्यास्त हे या ठिकाणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. मावळत्या सूर्याची किरणे जेव्हा गोदावरीच्या संथ पाण्यावरती पडतात आणि त्याच वेळी सुरू होणारी गोदा आरती, हा सोहळा तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. मनातील सर्व ताणतणाव विसरून जाऊन एक विलक्षण शांती मिळते. मंदिराजवळच शेकडो वर्षापासून धगधगणारी अखंड धुनी हे या ठिकाणाचे एक गूढ आणि पवित्र स्थान आहे. महाशिवरात्री व श्रावण या काळात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. लहान मुलांसाठी बालोद्यान आणि नदीच्या पात्रात नौकानयनाचा आनंद घेण्याची सोय येथे उपलब्ध आहे. थोडक्यात सांगायचे तर जर तुम्हाला आध्यात्मिक शांतता आणि निसर्गाचे सौंदर्य
एकाच ठिकाणी अनुभवायचे असेल तर विष्णुपुरीच्या काळेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. गोदावरीच्या घाटावर बसून मिळणारी ती शांती शब्दात मांडण्या येण्यासारखी नाही. मनवांचित फल पाता. ओम जय गंगे माता. ओम जय जय कालेश्वर भगवान की जय. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे. तर नमस्कार भक्तगणो, आता आपण जाणून घेऊया श्री कालेश्वर मंदिराबाबत इकडचे सचिव आणि मुख्य पुजारी यांच्याकडे. नमस्कार. तर सर्वप्रथम आपण आपल्या भक्तांना आपले नाव सांगावे. शंकर आंबर्डे, सचिव काळेश्वर मंदिर. अच्छा. आणि गुरुजी? गणेश भीमास धनमले. अच्छा. पुजारी आणि विश्वस्त. अच्छा. तर सर, आम्हाला या मंदिराबाबत म्हणजे या कालेश्वर मंदिराची स्थापना किंवा ह्याचा इतिहास किंवा कथा काय आहे तर ती थोडक्यात तुम्ही सांगाल का? विष्णुपुरी गावचं ग्रामदैवत समजलं जाणार आणि नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं असे
महादेवाचं मंदिर आहे. याला काळेश्वर असं संबोधलं जातं. आख्यायिका अशी आमचे पूर्वज सांगतात बरोबर. की फार प्राचीन काळामध्ये जेव्हा राम अवतार होता त्या काळामध्ये या ठिकाणी श्रीराम प्रभू आले असं सांगितलं जातं. आणि तो म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखं जे काही आहे ते म्हणजे नाशिक मध्ये सीताहरण झालं. कारण हे रामायणामध्ये आहेच, पंचवटी. नाशिक पंचवटीमध्ये. आणि त्या ठिकाणाहून श्रीराम प्रभू सीताशोधा करता निघाले. बरोबर. आणि पूर्वी असे रस्ते वगैरे नव्हते, रोड नव्हते किंवा काही नव्हते. रस्ते म्हणजे एकमेव नदी पात्राच्या काठाकाठाने जायचं, बरोबर. हाच रस्ता. बरोबर. म्हणून नदी पात्राच्या म्हणजे गोदावरीचं उगमस्थान नाशिक. आणि हे मिडल स्थान म्हणजे त्याला नाभिस्थान म्हणतो, असंच महाराज म्हणतो. बरोबर. नाभिस्थान, हे नाभिस्थान. मग एक या ठिकाणचा त्यांचा 5वा मुक्काम अच्छा. असं आमचे पूर्वज सांगतात. आता ते पुराणामध्ये सुद्धा काही ठिकाणी याचा उल्लेख सापडेल, पण पूर्वजांनी सांगितलेलंच मी या ठिकाणी सांगतोय. 5वा मुक्काम या ठिकाणी. पण सीता शोध लागला होता, सीता कुठं गेली याच कल्पना सुद्धा श्रीराम प्रभूंना मिळाली नाही. म्हणून त्यांनी या ठिकाणी लिंग स्थापना केली. लिंग स्थापना करून अखंड नामस्मरण शिवजीचं सुरू केलं. अच्छा. आणि त्या नामस्मरणामध्ये शिवजी सुद्धा थोडेसे विचलित झाले की एवढं नामस्मरण श्रीराम प्रभू करतात, काय कारण. म्हणून त्यांनी या ठिकाणी अवतरले. प्रभू हे काय करताय असं श्रीरामाला त्यांनी प्रश्न केला. तर श्रीराम प्रभू म्हणाले, देवा म्हणजे माझी सीता गेली अच्छा. आणि आज 5वा दिवस, मला सीतेचा कुठं पत्ताच लागत नाही. तर मला थोडस आपलं मार्गदर्शन हवं. मग त्यावेळेस थोडेसे मिस्किलपणे हसले शिवजी. कारण दोघंही मोठीच माणसं, दोघंही म्हणजे एकमेकांची एकमेकांना म्हणजे ओळखणारे. बरोबर. कारण दोन्ही काही लहान शक्ती नव्हत्या ना. नक्कीच. हो. काय होणार आहे दोघांना माहीत, काय झालं दोघांना माहीत. पण शिवजी म्हणाले, प्रभू म्हणले तुम्ही अगर म्हणताय तर मी सांगतो, माझ्या तोडून तुम्हाला ऐकायचं असेल तर. पण तुम्हाला एक कल्पना याची सांगतो. तर त्यांनी सांगितलं की बाबा देवा म्हणजे तुमच्या पाठीमाग आतापर्यंत काळ होता म्हणजे, आणि तो काळ आता या ठिकाणी हटला म्हणजे, तो संपला. बरोबर. आणि इथून पुढं यश येईल म्हणजे ही यशाची पहिली पायरी. आता सीताशोधाचं हे नंतर तुम्हाला वेळोवेळी त्याचं मार्गदर्शन होईल सीताशोधाच्या हिशोबाचं. पण इथं तुमचा काळ हटला. मग श्रीराम प्रभू त्यावेळेस म्हणाले, देवा म्हणले तुम्हाला कलियुगामध्ये काळेश्वर म्हणजे काळाला हटवणारा ईश्वर म्हणून लोक पूजतील. बरोबर. म्हणून हे काळेश्वर भगवान, असे हे काळेश्वराची आख्यायिका. आणि मग या ठिकाणी बरीचशी साधू संत सुद्धा या ठिकाणी तपस्वी, तशी साधू संतांनी तपश्चर्या केली. आणि यांच्या तपश्चर्येतून आता त्यात उल्लेख करायचा झाला तर मोनी बाबा आहे, कन्यादास बाबा आहे, ब्यांत बाबा आहे, त्याच्यानंतर पुंडलिक बाबा आहे. यांनी येता आपल्या तपश्चर्येतून त्या भूमीला जागृत केलं. बरोबर. तर हे म्हणजे हा उल्लेख म्हणजे साधू संतांच्या तपश्चर्येतून अतिशय पवित्र झालेली ही भूमी. म्हणून अलीकडे म्हटलं जातं की या ठिकाणी श्रद्धेनं काही मागावं ईश्वराला म्हणजे काळेश्वराला, आणि ते प्राप्त होतं. पण
श्रद्धा महत्वाची. बरोबर. श्रद्धेतून मागायचं प्राप्त होतं असं सांगितलं. आणि त्या हिशोबानं या ठिकाणी वस्तुस्थिती सुद्धा तशी दिसते. कारण आम्ही बऱ्याच वेळेस आम्हाला सुद्धा त्याचा प्रत्यय आला. ईश्वराचा वास या ठिकाणी आहे. तर हे अशी जे अतिशय धार्मिक ठिकाण, एक तर याला नैसर्गिक थोडासा वलय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि लोकांची श्रद्धा वाढण्यामागचा म्हणजे उद्देशच हा किंवा लोक त्याचं कारणच असं की नवसाला पावणारा हा देव असं थोडस सगळीकडेच प्रचलित आहे. बरोबर. असा हा काळेश्वर. बाजूला गोदावरी नदी वाहते. या ठिकाणी गोदावरी नदी म्हणजे उत्तर वाहिनी झाली, म्हणजे दक्षिण उत्तर, दक्षिणेकडून उत्तरेकडे असं क्वचित ठिकाणी गोदावरीला सापडतं. आणि त्याचं एक महत्व आहे. उत्तर वाहिनी गोदावरीच्या ठिकाणचं महत्व थोडस वेगळं आहे. तसं ते या ठिकाणी तसं महत्व आहे. म्हणून इथं जशी काशी विश्वेश्वराला संध्याकाळची आरती होते गंगा, तशी या ठिकाणी सुद्धा गोदावरीची आरती सूर्यास्ताच्या वेळी, सूर्यास्त झाला की गोदावरीची आरती होते. आणि आरती झाल्यानंतर जी काही भाविक मंडळी या ठिकाणी येईल त्यांना विश्वस्त मंडळातर्फे, ट्रस्टतर्फे प्रसादाचं आयोजन केलं आहे. प्रसादाचं या ठिकाणी लाभ घेतात. त्यानंतर आमची काही प्रॉपर विष्णुपुरीचे एक भजनी संच आहे. भजनी मंडळ युवक आहेत सगळे. कारण युवकामध्ये धार्मिक भावना येणं फार महत्वाचं आहे. ही आमच्याकरता फार अभिमानाची गोष्ट आहे. कारण म्हातारपणी माणसाला धार्मिक भावना देव देव आठवतो, पण आमचे युवक तुम्ही पाहता, आरतीला तुम्ही थांबा, थोडस आरती पहा. आरतीच्या नंतर आमच्या युवकांचं ते भजन वगैरे तुम्ही पहा, थोडस अतिशय तल्लीन होऊन जातात शिवभजनामध्ये. पण आमच्यासारख्या धार्मिक माणसाला त्याचा सार्थ अभिमान आहे. त्या युवकांबद्दल मी तर नेहमी यांचं जिथं जमेल तिथं कौतुक करतो. नक्कीच. अशी कौतुकास पात्र ही आमची युवक मंडळी आहे. त्यांचं भजन आपण, त्याचा लाभ आपण घ्यावा अशी माझी या ठिकाणी आपणास विनंती. आणि सर, आपल्या या मंदिराची दिनचर्या काय आहे तर त्याबद्दलची माहिती. नाही, दिनचर्या म्हणजे काय, पहाटे 4ला मंदिर उघडलं जातं. 4 ते 5च्या दरम्यान आमची महाराज मंडळी आहे. तर ही महाराज मंडळी काय थोडस तिथं साफसफाई वगैरे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये करतात. आणि 5 वाजता अभिषेक होतो सकाळचा. सकाळचा अभिषेक झाल्यानंतर मग अभिषेकाच्या नंतर पुन्हा एक 2-3 तास, जवळपास 7-8 वाजेपर्यंत अभिषेक असतात. मग त्यानंतर फक्त दर्शन असतं. कारण अलीकडच्या काळामध्ये, पूर्वी अभिषेकाला आमच्याकडे टाइम नव्हता. पण अलीकडच्या काळामध्ये काय थोडी गर्दी व्हायला लागली इथं, कारण भक्तांची संख्या वाढली. पण कंट्रोल करण्याकरता म्हणून त्याचा एक आम्ही अभिषेकाचा टाइम ठेवला. सकाळी 8 पर्यंत अभिषेक आणि त्यानंतर दर्शन. आणि महाशिवरात्र वगैरे असेल किंवा श्रावण सोमवार असेल त्या दिवशी थोडासा अभिषेकाचा टाइम चेंज होतो, पहाटेच करून घ्यायचे मग दर्शन. कारण दर्शनाला लाखो लोक येत आहेत. बरोबर. कारण या सगळ्यांना दर्शन घडवणं हे म्हणजे थोडस जबाबदारीचं काम आहे आणि खूप मेहनत आम्हाला घ्यावं लागते. त्या मेहनतीतून सगळ्यांना आम्ही जेवढं शक्य तेवढं भक्तांना सुखसुविधा देऊन त्यांना या ठिकाणी आनंदी ठेवून त्यांना कसा दर्शनाचा लाभ घेऊन द्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो. ईश्वर आमच्या पाठीशी उभा आहे, आम्हाला ताकद देतो. आणि त्या ईश्वराच्या दिलेल्या ताकदीवरच्या जोरावर आम्ही सर्व भक्तांना म्हणजे धार्मिक भावना जागृत करून खुश ठेवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करतो. नक्कीच. आणि गुरुजी, आता जर तुम्ही धार्मिक सणांचा उल्लेख केलाच आहे, तर वर्षभरातले कुठले धार्मिक उत्सव हे तर मी तुम्हाला दररोज सांगितले. कारण हे दुपारी आमच्या महाराजांची पूजा असते, त्यानंतर सायंकाळी म्हणजे जी मूर्ती आहे त्या मूर्तीची सजवण्याचा कार्यक्रम असतो. म्हणजे 4ला दर्शन बंद होतं, मध्ये जायचं, गाभाऱ्यामध्ये जाणं 4ला बंद होतं. मग बाहेरूनच भक्त मंडळी दर्शन घेऊन जाते. मग त्या 2 तासाच्या काळामध्ये फुलांनी सजवतात. अप्रतिम
अच्छा. म्हणजे तुम्ही काही फोटो घेत तुम्हाला मी दाखवायला हो. सांगतोय. तुम्ही पाहून घ्या. अप्रतिम अशी सजावट होते. अच्छा. मग ती सजावट झाल्याच्या नंतर पुन्हा अभिषेक होत नाही किंवा त्याच्यावर पाणी बरोबर. टाकले जात नाही. मग दर्शन घेतात लोक हम्म. आणि गोदावरीची आरती होते. गोदावरीची आरती, महाप्रसाद, हे दैनंदिनचे कार्यक्रम. मग बरोबर. भजन, बरोबर. हे पाठ म्हणतो आपण त्याला. ती पाठासारखी भजनाचे जे कार्यक्रम आहे हे दररोजच्या दिनचर्येमध्ये दररोजच्या जातात. आणि महाशिवरात्र दरवर्षाची, त्याचा एक सप्ताह असतो 7 दिवसाचा. अच्छा. तो सप्ताह या ठिकाणी साजरा होतो. आणि त्या 7 दिवसाच्या मध्ये लाखो लोक या ठिकाणी दर्शना करता येतात. अच्छा. मग त्या 7 दिवसामध्ये या ठिकाणी कुठलं एखादं साधू संतांचं प्रवचन असते, एखादं कीर्तन असते, कथा. त्यानंतर कथा वाचन असते. या सगळ्यांचा लाभ भक्त लोक घेत असतात. आणि 7ही दिवस या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम चालू असतो. जेवढे लोक येतील, मग संख्या किती हो हो. त्याला आम्ही सर्व लोकांना प्रसाद या ठिकाणी पुरेसा व्हावा असं प्रसाद तयार करतो आणि त्यांना वाटप करतो. तर सर, ही झाली आता आपल्या मंदिराबाबतची धार्मिक माहिती. तर आपल्या संस्थेतर्फे जसं भक्तांना काही सोयी सुविधा दिल्या जातात, तर त्याबद्दलची थोडीशी माहिती सांगितली. नाही, आता या ठिकाणी भक्तांना म्हणजे एक तर सुलभ असं दर्शन पाहावं याकरता दर्शनाची व्यवस्था आम्ही हो. केलेली आहे. आणि त्याचबरोबर मग हा जो परिसर आहे, खर तर आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचे ट्रस्ट मार्फत आभार व्यक्त करतो. अच्छा. पण एवढा पैसा आमच्या दान धर्मातून नाही उपलब्ध होतो. अच्छा. आणि विशेष म्हणजे आमचे जे नांदेडचे जे लीडर्स आहेत, नेते आहेत, नेते मंडळी, त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण आहेत. बरोबर. त्यानंतर आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष भास्कररावजी कदगावकर साहेब आहेत, ते अच्छा. माजी मंत्री होते. तर दिवंगत नेते आमचे माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण, ते सुद्धा या ठिकाणचे भक्त. अच्छा. आणि बरोबर. इथले भक्त आहेत. त्यांच्या माध्यमातून गंगाधररावजी कुंटुरकर माजी खासदार, त्याच्यानंतर DB पाटील आहेत, त्यानंतर आता प्रताप पाटील चिखलीकर आहेत, हेमंत पाटील आहेत. बरोबर. म्हणजे ही जे मान्यवर आमची नेते मंडळी आहे, सूर्यकांत पाटील, अच्छा. या सुद्धा यांनी सुद्धा खूप या ठिकाणी मदत केली. तर यांनी म्हणजे सरकारच्या लक्षात आणून दिलं इथलं महत्व. बरोबर. आणि सरकारच्या लक्षात हे महत्व आणून देऊन त्या ठिकाणी मग सरकारी खजान्यातून इथं किती फंड्स आणता येतील त्यासाठी प्रयत्न केले. आणि त्यांच्या त्या सरकारी फंडातून या ठिकाणी हे सगळं जशी तटरक्ष भिंत आहे, सभागृह आहे, बरोबर. तर ते भोजनाचा हॉल आहे, काही म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये पार्किंगची व्यवस्था, हे सगळं आता हा ब्रिज तुम्हाला सांगतो 196 करोडचा ब्रिज आहे. अच्छा. म्हणजे आमचे नंतरच्या काळामध्ये बांधकाम मंत्री झाले अशोकरावजी, बरोबर. आमच्या जिल्ह्याचे नेते. ते आता सध्या BJP सरकारमध्ये ते असते, मला वाटते काँग्रेसमध्ये होते. तर त्यांनी 196 कोटीचा ब्रिज केव्हा मंजूर केला हे आम्हाला कळलं सुद्धा नाही. अच्छा. कारण चर्चा आमची व्हायची. बरोबर. इथं नांदेडला कनेक्टिंग, कारण गाव छोटस आहे, गावातले रस्ते छोटेसे, रस्त्यावर असणारी माणसं जे आहेत यांचं म्हणजे उत्पन्न छोट. बरोबर. आणि त्या उत्पन्नाच्या मदतीतून त्यांचे जे रस्ते आहेत ते छोटे रस्त्याहून छोटस घर त्यांचं, म्हणजे ही मालमत्ता खराब होऊ नये हा त्या मागचा उद्देश. याला कुठून तरी बायपास झाला पाहिजे. पण आम्ही नेहमी अशोकराव जे आले की त्यांच्या कानी घालायचं की बायला थोडस कुठून तरी बायपास करा, म्हणजे नांदेडची जनता सरळ इथे येऊ शकेल, त्यांना गावातून यायचं गरज नको. तर त्यांनी आता ते फार पूर्वी बोललेलं, जवळपास त्यांनी तेव्हा मला वाटते 15 वर्षापूर्वीचा काळ हा, आणि त्यावेळेस बोललेलं त्यांनी जेव्हा त्यांच्याकडे ते खातं आलं ती निकड लक्षात ठेवली. आणि झट म्हणजे पहिल्यांदा हे मंजूर केलं ब्रिज. बरोबर.
आणि 196 कोटीचं काम लोक अवाक होऊन गेले हे काम पाहिल्याच्या नंतर. अशा पद्धतीने ते काम करा. ईश्वर त्यांच्या पाठीशी आहे आणि खर तर ईश्वराच्या कृपेने त्यांनी मुख्यमंत्री झाले. म्हणजे काळेश्वरच्या कृपेनं बरोबर. त्यांना ते मुख्यमंत्र्याचं पद मिळालं असं आम्हालाही वाटतं आणि आम्हाला त्यांच्या त्या याच्याबद्दल समाधान वाटतं. नक्कीच. तर अशी ही मंडळी एक लक्ष देते आणि त्या लक्ष दिल्यामुळं खरं तर 1992 या ठिकाणी ट्रस्ट स्थापना झाला. अच्छा. कारण आम्ही पूर्वीपासूनच या ठिकाणी आम्ही सेवा करायचो. पण 92 ट्रस्ट स्थापना झाली. ते या ठिकाणी विश्वस्त मंडळ तयार झालं आणि त्या माध्यमातून मग वेगवेगळ्या सुविधा करण्याचा प्रयत्न विश्वस्त मंडळातर्फे होतो. आता संपूर्ण सुविधा काही शक्य नाहीत, पण जेवढ्या काही गरजेच्या आहेत, जेवढे करता येतात, बरोबर, जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या करण्याचा आम्ही प्रयत्न केला. तरी या सुविधा अपुऱ्या पडतात. पण आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की थोडस या ठिकाणी अजून फंड्सची आवश्यकता आहे. बरोबर. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फंड्स द्यावेत आणि याचं स्वरूप म्हणजे लोकांच्या भक्तांच्या गरजा पूर्ण होतील अशा सगळ्याच सुविधा या ठिकाणी उभारल्या गेल्या पाहिजेत. ही प्रामुख्याने याकडे लक्ष देऊन त्या पूर्ण कराव्यात अशी मी विनंती करतो. आणि आमच्या जिल्ह्याचे जे नेते आहेत त्यांना काळेश्वर पाठबळ देऊ, त्यांना शक्ती देऊ आणि ह्या योजना त्यांना खेचून इथं आणता येऊ, बरोबर, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि योगायोग मला म्हणजे सरकारकडे याचना करायची आपण संधी उपलब्ध करून दिलात त्याबद्दल मी आमच्या विश्वस्त मंडळातर्फे आपल्या आणि आपल्या टीमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मंदिर समितीतर्फे आपलं स्वागत करतो की तुम्ही हे जे आमचं स्थान निवडलं आणि याला प्रकाश झोतात आणण्याचा जो तुमच्या मार्फत तो प्रयत्न आहे त्याबद्दल आपलं मी कौतुक करतो या ठिकाणी. आणि तुम्हाला ईश्वर या धार्मिक कार्यामध्ये शक्ती देऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि जेव्हा केव्हा आपण या ठिकाणी नांदेडला याल तेव्हा जसं आपण चित्रीकरण करून युट्यूबवर टाकता तेव्हा आमचे नेहमी युट्यूबवर टाकण्याची आमच्या समितीतर्फे आपल्याला परवानगी देतो. आपली जेव्हा केव्हा इच्छा होईल तेव्हा आपण येत जावं, चित्रीकरण करून आपल्या माध्यमाद्वारे प्रसारित करावं. नक्कीच. अशी मी या ठिकाणी विनंती करतो. तर सर, आपले जे काळेश्वर मंदिर आहे आणि जे काळेश्वर मंदिरामध्ये महादेवाची पिंड आहे तर त्या पिंडीबाबत एक वैशिष्ट्य आहे असं मी ऐकलं आहे. तर ते वैशिष्ट्य काय आहे ते तुम्ही थोडक्यात सांगाल का? नाही, याच्यात कसे म्हणजे श्रीराम प्रभूंनी जे लिंग स्थापना केली ना ती पिंड खाली मुख्य पिंड आहे. अच्छा. आणि त्या पिंडीवर एक दुसरी पिंड आहे. अच्छा. म्हणजे याचा इतिहास असा की औरंगजेबाच्या काळामध्ये जेव्हा औरंगजेबाचं राज्य होतं औरंगजेबाच्या काळात त्यांनी ते मंदिर पाळत औरंगजेब निघाला. त्याचं सैन्य जिथं मंदिर दिसलं हिंदूचं बरोबर ते मंदिर पाळायचं, उद्ध्वस्त करायचं हा त्याचा एक कार्यक्रम. तर आमच्याकडे एक तपस्वी इथं होते जे मौनी बाबा, म्हणजे इथूनच जवळ असलेलं मोहनपुरा. अच्छा. म्हणजे तिथं त्यांनी रात्री झोपायला जायची आणि दिवसभर इथं त्यांची कर्मभूमी म्हणजे इथं राहायची. आणि संध्याकाळी जातेवेळेस त्यांचं असं होतं की आता प्रकल्प अलीकडे झाला पण त्यावेळेस फक्त नदी होती म्हणजे तिचा प्रवाह असा म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे असा प्रवाह. पण यांनी विरुद्ध बाजूला म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध बाजूला त्याच्यावर घोंगडी टाकायची पाण्यावर आणि त्या विरुद्ध बाजूला तिथं जायचं संध्याकाळी. म्हणजे एवढी त्यांच्यामध्ये चमत्कारिक शक्ती असे ते म्हणजे तपस्वी. तर त्यांनी इथं होते त्यांना समजलं त्यावेळेस की औरंगजेबाचं सैन्य मंदिर पाळत निघालं. तर त्यांनी काय केलं, एक हे जे मूळ लिंग होतं पूर्वीचं त्या लिंगावर दगडी लिंग दुसरं तयार केलं. बरोबर. आणि ते त्याच्यावर ठेवलं. आजही त्याला बाजूला पाक
एक देवळी आहे, तुम्ही वाटल्यास दर्शन घ्या त्याचं. त्या देवळीतून मूळ जे लिंग आहे ते दिसतं. बरोबर. त्याला भूभूती लावली, पांढरी भूभूती सुद्धा दिसते अजून. अच्छा. ते लिंग मूळ, तर ते वर लिंग स्थापना त्यांनी केली आणि थांबले या ठिकाणी. तर ते सैन्य जेव्हा इथं आलं, आता सैन्य इथं आल्याच्या नंतर त्यांनी त्याला मज्जाव केला की बा या ठिकाणी यायचं नाही, या मंदिराला हात लावायचा नाही. आता त्यांचं मत हे जोगळा, म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये नाही ते क्या जोगळा. पण त्यांनी त्याला थोडासा विरोध नाही म्हणले, तुम तो राजा है, राजा किसको अगर हराया तो उसकी जीत बोले, नहीं हराया तो ऐसा नहीं, तुम हमारे को आपको हराना पडेगा बोले त्या बरोबर. सेनापतीला, किंमत आम्हाला तू हरव तू. त्या सैनिक त्या सेनापतीचं मत आलं, हे एकटा माणूस, माझं 400 लोक आहेत सैन्य आणि हे असं का बोलतोय. तो युद्ध किसके साथ करना बाबाजी बोले, मेरे साथ करना पड़ेगा. यहाँ का सैनिक तो मैं हूँ बोले, यहाँ का रक्षक मैं हूँ, यहाँ का सैनिक मैं हूँ, मेरे साथ युद्ध करना पड़ेगा बोले. ऐशी क्या बोले, थोडस म्हणजे त्यांच्या जे संवाद, म्हणजे त्याला थोडं विचलित केलं याने. बरोबर. ठीक है बोले, क्या करना पड़ेगा आप लोग से, तेरे पास तो इतने हथियार है बोले, मेरे पास तो कुछ हथियार नहीं बोले, मेरा चिमटा है बोले खाली, ये हथियार मेरे पास क्या हथियार. तो आता हे आमचे पूर्वज फार व्यवस्थित सांगत होते बघा, त्या पोलीस पाटील वगैरे गावचे होते ना, त्यांनी फार पूर्वी असं बसलं की सांगायचं असं 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 झालं. तर ते आणि मग त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये शर्त ठरली, कुछ नहीं करने का बोले, तो मुझे छूने का बोले, या तेरा कोई भी इसमें जो आदमी ताकतवर है उसने मेरे को छूना बोले, मैं हार मानूंगा. बरोबर. आता ते सेनापती असं होतं, त्यांनी 18 फूट लांब उडी मारायचा. अच्छा. इतका ताकदवर किंवा उंच असू शकतो. त्याचं मत हे मी 2 उड्यामध्ये तर बाबाजीला धरू शकतो. म्हणजे बाबाजी दुसरा क्या, मैं जा आपके साथ, कोई बात नाही बोले. मग ते त्यांचं ठरलं, वेळ ठरलं, त्यांची शिट्टी वाजली म्हणा की, आता थोडक्यात आपण असं म्हणतो नाही, त्यांच्या त्या शरीराची शिट्टी वाजली की मग एक छलांग त्या सेनापतीने मारली 18 फुटाची. तर त्या काळामध्ये बाबाजीने 36 फुटाची छलांग मारली, दुसरी छलांग मारली 18ची, तिसरी त्यांनी 36ची, आणि तिसऱ्या छलांगला गोदावरीमध्ये पडले. अच्छा. पाण्यामध्ये. तर हे छलांग मारून पाण्यात गेला, त्याच्या मागे लागला, फिरला, थोडस म्हणजे बेजार केला त्या बाबाजी. बरोबर. पण गोसच ना सापडत जायचं ना. शेवटी मग असं म्हणतात बरं, त्या मासोळीचं रूप त्यांनी घेतलं. अच्छा. आणि याच्या कानाजवळ येऊन सांगायचे, हार गया बोलके बोल, असं म्हणायचे. तर शेवटी परेशान होऊन, मुस्लिम जरी असला तरी माणसं श्रद्धावान असतातच ना, ईश्वरावर श्रद्धा ही प्रत्येकाची असतेच. त्यांना शेवटी बाबाजी मी हार गया म्हणल्यानंतर त्यांनी ते रूप धारण केलं आणि त्याला आपलं मूळ स्वरूप दाखवलं. मग वर आल्याच्या तू हार गया बोले, आप शर्त ते आपली तो शर्त आहे. तर त्यांनी हे आपल्या मंदिराला कुठंच हात लावलं नाही. बरोबर. म्हणजे कुठलं मंदिराचा पाठ नुकसान न करता निघून गेले. म्हटलं जातं असं की अलीकडे की एकमेव आपलं हे मंदिर असं की जी औरंगजेबाच्या सैन्यानं तोडलं आणि त्याला तोडणं शक्य झालं नाही. बरोबर. असं त्याला त्या बाबाजीमुळं, दैवी शक्तीमुळे संरक्षण मिळालं असे बोलल्या जातात. तर तसा एक प्रकार आमच्या त्या साधू संतांच्या याच्यातून झाला. मग ते परत गेले, मग मंदिराचा भाग जशा तशा साबित राहिला. बरोबर. त्यांची तर समाधी सुद्धा आहे, समोरच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला ती छोटी एक होती मौनी बाबाची समाधी, त्यांची समाधी इथंच झाली. धन्यवाद सर, आम्हाला ही उपयुक्त माहिती आपल्या भक्तांना आणि आम्हाला दिली याबद्दल धन्यवाद. आणि आम्हाला इथे येऊन खूपच आनंद झाला आणि ज्या तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खरंच धन्यवाद. तर मित्रांनो, ही होती आजची आपली शंख यात्रा श्री काळेश्वर महादेव मंदिरात.
जे आहे विष्णुपुरी नांदेड येथे. तुम्हाला आजची ही शंखयात्रा कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद, प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा, आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या आध्यात्मिक स्थळी. तोपर्यंत शंखयात्रा शंखनादातून दिव्यतेकडे.